सर्वांना श्री स्वामी समर्थ. प्रयत्न करूनही कामात यश मिळत नाही आहे. एकानंतर एक अडथळे येत आहेत. तुम्हाला सतत निगेटिव्ह विचार येत आहेत. तर मग तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाका, ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल आणि 100% तुमचे नशीब चमकेल. चला तर मग बघूया त्या कोणत्या गोष्टी आहेत. मंगळवार आणि शनिवार मीठ टाकून अंघोळ केल्यास नकारात्मकता दूर होते आणि नजर दोष निघून जातात. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे दूध टाकून सोमवारी अंघोळ केल्यास मनःशांती लाभते. गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आणि संपत्ती वाढवण्यासाठी गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकावी. ज्यांची विवाह जमत नाही त्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून अंघोळ केल्यास लवकर विवाह योग येतात. शुक्रवारी गुलाबजल टाकून अंघोळ केल्यास शरीराला शक्ती आणि जीवनात आराम मिळतो. त्याचप्रमाणे आपल्याला मानसन्मानही मिळतो. शुक्रवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये अत्तर टाकून अंघोळ केल्यामुळे शुक्र बलवान होतो, लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि पैशाची आवक वाढते. तुरटी टाकून शुक्रवारच्या दिवशी अंघोळ केल्यास पती पत्नीमधील संबंध सुधारतात आणि वैवाहिक जीवन सुखी होते. पत्रिकेमध्ये जर तुमचा राहू खराब असल्यास तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये चंदन पावडर टाकून अंघोळ केल्यास राहू दोष दूर होतो आणि भाग्योदय होतो. तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला यश मिळायला सुरुवात होते. तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल, कर्जबाजारीपणा वाढला असेल, तर अंघोळीच्या पाण्यामध्ये कापुराची पूड टाकून अंघोळ केल्यास आपल्याला आर्थिक समस्या हळूहळू सुटायला लागतात आणि आपल्याकडे पैशाची आवक वाढते. आपण असे छोटे छोटे उपाय करून आपल्या आयुष्यातील समस्या कमी करू शकतो. तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी हीच स्वामीचरणी प्रार्थना. शुभम भवतु. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.